फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. ही आपली सिंधू नाही. सिंधू 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 अर्जुन, तुम्ही बी सिंधूला शोधताय ना? मला माहिती ती कुठं आहे ते. मला सांग मग आता कुठे सिंधू? काका ती बघा सिंधू तिकडं आहे. सिंधू बाळा, अगं स्वतःला किती त्रास करून घेशील? आणि मला सांग, असं वागतात का? रात्री एकटीच घरातून बाहेर काय पडलीस? रात्री एकटी या कुंडापाशी झोपलीस. तुला काही झालं असतं म्हणजे? अर्जुन, मी तुला म्हंटल होतं ना की कोणाला सांगायचं नाही. तू का घेऊन आलाय संडा काकांना? माझी शपथ मोडलीस तू अर्जुन. मोडली तर मोडली. तुला एकटीला सोडून जाऊ वय? आणि तसंही मी कोणाला सांगणारच नव्हतो, पण काका मला घराच्या बाहेर भेटले म्हणून. ही सिंधू, अगं तू याच्यावरच काय ओरडतीयस? यानं मला येऊन सांगितलं म्हणून बरं, नाही तर काय केलं असतंस तू? आणि घरातले किती काळजीत असतील याची काही कल्पना तरी आहे का तुला? सर्वत्याचं किती प्रेम आहे तुझ्यावर. देवव्रत, गोपिका आजी, आप्पा आजोबा, तू रात्रभर घरात नाहीयेस हे कळल्यानंतर त्यांचं काय झालं असेल? ते किती काळजीत असतील याची कल्पना तरी केलीयस का? ना काका, आपल्या घरात जे काही वाईट घडते ते माझ्यामुळेच घडते. त्या शेजारच्यांचा मुलगा काशीनाथ माझ्यामुळेच गेला. त्या कुलकर्णी काकू सुद्धा पटकीच्या साथीने माझ्यामुळेच गेल्या. आपल्या पूर्ण पंचक्रोशीवर देवाचा कोप झालाय आणि उद्वत्या सुद्धा माझ्यामुळेच विधवा झाल्या. या अशा कल्पनांचं विष या लहान मुलांच्या मनात कोण भरवून देतं कुणास? सिंधू बाळा, असं काही नाहीये. अगं देवाचा कोप वगैरे असा कधी होत नाही. मला सांग, दामोदर काका कुणामुळे गेले? विलास काकांनी त्यांना मारलं. बरोबर ना? म्हणजे त्यांच्या मृत्यूशी तुझा काहीही संबंध नाही. आणि सिंधू, ते माजगावकर काय किंवा कुलकर्णी काय, त्यांच्या घरातले मृत्यू हे पटकीमुळे झालेले. अगं सगळ्या गावात पटकीची साथ आली. आम्हाला आश्रमातून या पटकीच्या साथीवर उपाय करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून परत पाठवलं. या सगळ्याचा तुझ्याशी काही संबंध नाहीये. आणि सिंधू, अर्जुनच्या आईला तू पाणी दिलंस ते त्यांना बरं वाटावं म्हणूनच दिलंस ना? मग त्यांना बरं वाटल्यावर आप्पा रागवेल का प्रसन्न होईल? प्रसन्न होतील. झालं तर मग. म्हणजे माझ्यामुळे काही झालं नाहीये? हे बघ, तुझ्यामुळे काहीही झालेलं नाही. आणि गोदू आत्या जर समजा चिडली असेल तर मी बोलीन ना तिच्याशी. तू काळजी करू नको. काका तुम्ही लय झाक समजवता. सिंधू बाळा, हा अर्जुन किती चांगला मित्र मिळालाय तुला. स्वतःची कुठलीही काळजी न करता तो तुझ्यासाठी किती करतो. पण हे बघ, तू जा आता तुझ्या घरी. आणि काही दिवस तरी उघडपणे असं इकडे फिरकू नको. आणि तू काळजी करू नकोस. तुझ्या पाण्याची काहीतरी व्यवस्था आपण करू. चला. अर्जुन, येते मी.
दादा चला, आता जास्त वाट बघण्यात अर्थ नाही. आपण फौजदारांकडे तक्रार करूया, तेच सिंधूला शोधून काढते. आप्पा हो, तुम्ही कशाला धावपळ करताय? तुम्ही नका येऊ, आम्ही दोघं जाऊ. नाही, आता सिंधू सापडल्याशिवाय मला चैन पडणार नाही. चला चला. अरे अरे अरे, म्हणजे सिंधूचा अद्याप शोध लागला नाही तर एकंदरीत सगळं कठीणच वाटतंय बा. मार्तंडराव, तुमची काळजी जाणवते हो, म्हणून एक सुचवू का? ह्या प्रकरणात आपण फौजदाराला सहभागी करू नये. का? हो, त्याच्याशिवाय काही पर्याय नाहीये आमच्या समोर. तुमचं बरोबर आहे, पण सिंधूनं अभिषेकाच्या वेळी जे काही केलं तेव्हापासून हा अनर्थ घडला. अहो, त्यामुळे लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि लोक धर्म भावनेच्या बाबतीत जरा जास्तीच संवेदनशील असतात. पण अशा वेळी आपण लोकांच्या हाती कोलीत दिलेली बरी नव्हे असं मला वाटतं. त्यातून फौजदार म्हणजे ब्रिटिशांची ताकदच. आपण जर त्यांच्याकडे गेलो तर आपणही ब्रिटिशांचे मिंदे आहोत असं वाटेल. पटतंय ना? गुरुजी, माझी एवढीशी सिंधू रात्रीपासून बेपत्ता आहे हो. आम्ही काय करायचं? गुरुजी, या या, बसा बसा बसा. गुरुजी, मी काय म्हणतो, तुम्ही धर्मभावनेचं म्हणताय ना, ते पटतंय मला. पण ऐका ना, तुम्ही माझगावकर आणि त्यांच्या शेजाऱ्यांना जरा समजावता का? नाही म्हणजे तुमचं ऐकतील ते. हो, तुमचा अधिकार केवढा मोठा आहे. अहो नाही हो, अहो, तुम्हाला वाटतं हे प्रकरण तेवढं सोपं नाहीये. अजून तुमचाच माझ्यावर पूर्ण विश्वास नाही तर त्या लोकांचं काय असणार? लेले गुरुजी, आमचा तुमच्यावर विश्वास आहे. गुरुजी, आम्हाला या संकटातून लवकरात लवकर बाहेर काढा. हवं तुम्ही पाया पडतो. अहो गंगाधरराव, काय करताय? गुरुजी, तुम्हाला हवी तेवढी दक्षिणा घ्या, पण आमचं एवढं काम करा. आम्हाला सिंधूची खूप काळजी वाटते हो. आम्ही दक्षिणा. काही गरज नाहीये त्यांच्या घशात दक्षिणा होतायची. सिंधू सापडली. अण्णा, सिंधू, बाबा, सिंधू, अगं कुठे होतीस तू? रात्रभर किती काळजीत होतो आम्ही. अण्णा, ही तुला कुठे सापडली? सिंधू, बाळाचा आज जा. अगं सर्वत्या, गोपिकाजी सगळे वाट बघत असतील तुझी. जा बाळाचा. सासूबाई, अहो असं काय करताय तुम्ही? मी एवढी मात्रा उगाळून आणली तुमच्यासाठी आणि ती नाही घ्यायची म्हणता. अहो, ही मात्रा घेतल्याशिवाय तुमचा खोकला बरा होणार नाहीये हो. तुम्ही तरी असं करू नका. मला ना तुमच्या तब्येतीची खूप काळजी वाटायला लागली हो. इथे तुमची तब्येत बरी नाही आणि तिथे तो रघु, मलाही बरं वाटत नाही. मी गोदू अन्सन नाही म्हणाले, मला मदत करू द्या, पण त्यांना नकोय माझी मदत. अहो निदान तुम्ही तरी घ्या ही मात्रा. देवा, काय काय नाटकं करावी लागतायत सासूची मर्जी राखण्यासाठी. मला नाही येतेच बरं आहे बाबा. बंस, तुम्ही नका आता एवढा त्रास करून घेऊ. मला असं वाटतंय आणखीन एक सत्य पचवायची ताकद आपल्याला ठेवली पाहिजे. सिंधू आता सापडण्याची शक्यता कमीच वाटते हो. सर्वत्या, सिंधू, सिंधू, कुठे होतीस बाळा? रात्रभर कुठे गेली होतीस सांग मला.
असं एकटीने निघून जातात का ग? आमच्या जीवाला किती घोर होता माहितीये. कुठे गेली होतीस आणि पुन्हा असं नाही ना तू करणार? नाही. अगो तुला कुणी आणलं घरी? आजी, अहो मला अण्णा काकांनी घरी आणलं. अगो बाई, आला का तो घरी? परमेश्वराची कृपा म्हणायची हो. सिंधू, ये हो बाळा, ये ये अशी माझ्या जवळ ये. आली बुवा एकदाची घरी. काय काळजी वाटत होती हो, म्हणून मगाशी मी असं बोलले. दादा, अरे काय आहे हे? आपल्या घरात इतकं सगळं घडलं, मला साधं कळवावं असं सुद्धा वाटलं नाही का तुम्हाला? इतका कुचकामी वाटलो का मी? आणि हिंगण्याला गेलो होतो, कुठे विलायतेला गेलो नव्हतो. गावात पट्टीची साथ पसरली आहे म्हणून मदत कार्यासाठी परत निघालो आणि काल आलो. अण्णा, तुला कुठे सापडली नेमकी सिंधू? मंदिराच्या इथे, कुंडाच्या इथे झोपली होती. अरे अर्जुन घेऊन गेला मला तिथे म्हणून भेटली ती. तसंही आपल्या घरातल्यांना कोणालाच ती नकोशी झाली. अर्जुनमुळे मी तिच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही तर काय घडलं असतं कुणास ठाऊक. अण्णा, हे बघ, तुझं म्हणणं रास्त आहे, पण मी तुला बोलवायला निघालो होतो. सगळ्यांच्या नजरा चुकून येत होतो मी, पण ते माझगावकर आणि त्यांच्या माणसांनी मला अरेरावी करून अडवलं मध्ये. काय सांगतोस? माझगावकरांनी अडवलं? एवढी हिंमत झाली त्यांची? आपल्याकडे जेव्हा काम असायचं त्यावेळेला अगदी जिभेवर साखर घेऊन बोलणी करायला यायचं. ठीक आहे, त्यांचे बदललेले रंग मला जाणवायला लागलेच होते, पण काळजी करू नकोस, तुतासारखा सरळ करू त्यांना. नाही म्हणजे नक्की काय करणार आहात अण्णासाहेब? तुम्हाला काय करायचंय? काय लेले गुरुजी, मला जे करायचंय ना ते मी करून दाखवतो. आधी असं बोलून दाखवत नाही. आणि तसंही हा आमच्या घरचा प्रश्न आहे तर आम्ही सोडू. हा, तुमचं काम झालंय आता. बाकीच्यांच्या दृष्टीने जरी मी कुचकामी असलो तरी घरावर जेव्हा संकट येतं तेव्हा मी माझी सगळी शक्ती पणाला लावतो आणि ते संकट दूर करतो. आणि काही जणांना जरी मान्य नसलं तरी हे घर माझं सुद्धा आहे. हा, नाही, तुमची समस्या मिटणार असेल तर मला काहीच हरकत नाहीये. आणि तसाही मला काही पैशाचा लोभ नाहीये हो. समाजसेवेच्या पवित्र भावनेतून ते सगळं करत होतो. येतो आप्पासाहेब. दादा येतो. प्रेताच्या टाळूवरचं लोणी खायला सुद्धा समाजसेवा म्हणतील हे माणसं. अण्णा, जरा सांभाळून. हो, ते आलंच. बाहेरच्या लबाड माणसांना सांभाळून घेण्यातच आयुष्य जाणार आहे आमचं. अण्णा, अरे अरे अण्णा, काही नाही होणार. बरं वाटेल रे राजा. पोटात काही राहत नाहीये ना म्हणून ताकद नाही बाळा अंगात. थांब. तू गरम पाणी पितोस का? थांबा, मी रत्नाला सांगते. रत्ना, मी जाऊन घेऊन येते. मी आले बाळा, घेऊन येते. थांब. तुम्ही ऐकलं का? अहो, ती सिंधू परत आली, सापडली ती. काय? ती बया सापडली? एक गोष्ट धड होत नाही हो माझ्या आयुष्यात. वाटलं होतं कटकट गेली कायमची, पण नाही. काय ग, तुला ही बातमी सुद्धा आत्ताच येऊन सांगायची होती का? अगं बघ ग, माझा रघु किती कळवळतोय. आता त्याच्याकडे बघू की त्या सिंधूकडे? देवा, मला अजून बरं नाही वाटलेलं. अहो, पण तुम्ही सकाळी औषध दिलं होतं ना त्याला?
जायफळ दिलं, ओवा दिला, अजून बरेच उपचार करून पाहिले हो, पण काही उपयोगच होत नाहीये. जुलाब होत आहेत त्याला, डोळे पांढरे पडलेत, अंगातली शक्ती निघून गेलीये ग. काय करावं ना मला काही कळतच नाहीये. बापरे, अचानक एवढा आजारी कसा? ताई, अहो हा आजार साधा सुद्धा नाहीये. ही लक्षणं तर सगळी पटकीची वाटतायत हो. जी गावात जी साथ पसरली आहे ती आता घरापर्यंत पोहोचली. नाही, असं काही झालं नसेल. उगाच काहीतरी बोलू नको. असं काही झालं नसेल त्याला. अहो खरं सांगतेय गोदूताई, मी पाहिलंय कुठे कुठे. बघा, त्या सिंधूनं घरात पाऊल टाकलं आणि रघुची तब्येत बिघडली. त्याला पटकी. सिंधू पण ना, कार्टे का आलीस माझ्या राशीला तू? मी बोलणार नाही आईला. तू याच्याकडे बघ, मी जाऊन येते. सिंधू, बाळा, दुखतंय का रे खूप? थांब, आई येते, शांत हो. तू झोप बरं. ओम गंग गणपतये नमः. गणपती बाप्पा, आज ना मी एकादशीने करणार होतो, पण आता तर सहस्त्रावर्तन पण झालंय. तुला माहितीये का, सिंधू सापडण्यासाठी मी काही हवं ते करीन, पण सिंधू सापडायला हवी रे. मला तिच्याशिवाय करमतच नाही. सिंधू सापडली. खरंच? कुठे आहे ती? तुझ्या मागे उभी आहे. मागे? तुला काय वाटलं? पप्पा बोलते? अरे मीच बोलत होते. आणि आता मी आले परत. मला न सांगता कुठे निघून गेलेलीस? जाऊ दे, कारण मी तुझ्याशी कट्टीच घेणार आहे. तू पण माझ्याशी 12 महिने बोलू नकोस. 12 महिने न जेवता राहणार आहेस? गप ना वाळकी काकडी. मी वाटली आकडी नाहीये, तूच झोला भोपळा आहेस. गप्प बस. पण ना, बरं झालं तू आलीस ते. काय ग हे? कर्मणी दशा, ही पोरगी कशी काय आली परत घरी? अवदसा घराबाहेर गेलं म्हटलं म्हणून जरा शांत झोप लागली होती, पण नाही, आली परत. का आलीस परत? शनीची पीडा आहेस का ग तू? हा, अशी का लागलीस माझ्या मागे? आत्या, अगं नको ना ग बोलू तिला असं. काल रात्रभर ती घरात नव्हती, आज सकाळी आली होती. गप्पा बसा, काही कैवार घ्यायची गरज नाहीये तिची. काय ग हे, बोल ना, का आलीस परत? आणि आलीस ती आलीस, देवाचा कोप घेऊन आलीस होय सोबत? तुझ्यामुळे माझ्या रघुला पटकीची लागण झाली आहे, कळतंय का तुला? त्याला जर काही झालं ना तर मी ना आधी घराबाहेर काढते मी. चल म्हणते ना. आत्या, अगं आत्या. अण्णा थांब, अण्णा थांब. अरे अण्णा, तुम्हा दोघांच्या भांडणात आमची फरफट होते. अरे आल्या वादाचा विषय काढायची काही गरज होती का अण्णा? मी कधी वाद घातलाय? सिंधू सापडावी म्हणून त्या लेले गुरुजीच्या घशात दक्षिणा ओतायला कोण तयार झालं? मी. लेले गुरुजी अतिशय लबाड मनुष्य आहे हे आजपर्यंत 1000 वेळा सिद्ध झालं, पण त्यांच्याविषयी काही वेडवाकड बोलायचं नाही. ते बोललो तर आप्पा माझाच पाण उतारा करणार. काही नाही, माझं कौतुकच नाहीये तू. हे बघ, तसं काही नाहीये अण्णा. तुझी किंमत नसती ना तर एवढा धोका पत्करून तुला निरोप द्यायला दादाला पाठवलं नसतं मी. तुझं कसं आहे ना अण्णा, तू स्वतःच्या मनाशी काहीतरी ठरवतोस आणि त्याच दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टींकडे बघतोस. हे बघ, सिंधू सापडावी म्हणून मी लेले गुरुजींना दक्षिणा देणार नव्हतो, तर माझगावकर आणि इतर शेजारी हे फक्त त्यांचंच ऐकू शकतात असं मला वाटत होतं, म्हणून मी त्यांना दक्षिणा देणार होतो. अरे आम्ही तुझीच वाट बघत होतो. आता तू आलायस ना, आता आम्हाला बाहेरच्या कुणाच्याही मदतीची गरज नाही. हो अण्णा, हा तणाव निवळण्यासाठी तूच काहीतरी करू शकतोस असा विश्वास आहे आप्पांना. अण्णा,
माणसाची किंमत प्रत्येक वेळी बोलून दाखवली जाते असं नाही, तर ती कृतीतून सुद्धा कळायला हवी. अरे मी बाप आहे तुझा, शत्रू नाहीये मी. आणि हे बघ, तुला कळत नसेल पण मला तुझंही कौतुक आहे. बरं ते सगळं जाऊ देत अण्णा. हा जमाव थोपवण्यासाठी तू काय ठरवलंयस? काय करणार आहेस तू? त्यापेक्षा या अवदसेचं काय करायचं ते ठरवा आधी. गोदू गोदू ते काय बोलताय तुम्ही? का रागवताय तिला? आप्पा काय झालंय? अहो या कार्टीला ना आधी घरी घेऊन जा बरं तुम्ही. अहो किती वेळा सांगायचं तुम्हाला, तुमची ही कार्टी अपशकुनी आणि अवलक्षणी आहे. ही पुन्हा घरात आली आणि माझ्या रघुला पटकीची लागण झालीये. अप्पा हो, हा रोग आता आपल्या घरचा उंबरठा ओलांडून आत आलाय. रघु आणि मनसाव, तुम्हाला म्हणत होते ना मी, त्याची लक्षणं फार बरी दिसत नाहीये. पण तुम्ही तुझ्या सिंधूमुळे आजारी पडलाय तो. सगळं सगळं त्या पोरीमुळे झालंय. तिच्यामुळे जर माझ्या मुलाला काही झालं ना तर मी तिचा जीव. दूध खेळताना हरल्यानंतर कौरवांनी सगळ्या पांडवांना वनवासात पाठवलं होतं. तेव्हा द्रौपदी फारच खचून गेली होती हो. तेव्हा श्रीकृष्णानं तिला धीर दिला होता. पराभवातून जिंकण्याची आणि परिस्थितीशी लढण्याची उमेद मिळते असं त्यानं तिला सांगितलं. तुला सुद्धा असंच लढायचंय हो.